नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आता नैना जे काही प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करते आणि आता लवकरच सौरभच्या एका धमकीमुळं नैनाचं हे भांडं चांदेकरांच्या समोर फुटायला काही वेळ लागणार नसतो। जे काही आहे ते सर्व आता चांदेकरांसमोर सत्य येणार असतो आणि नैनाचा जो काही चेहरा आहे खरा तो आता सर्वांसमोर अगदी येणार असतो। आणि त्यात म्हणजे एक आता चांदेकरांच्या घरामध्ये आनंदाची बातमी सुद्धा लवकरात लवकर येणार असते। कारण कलाच्या ही प्रेग्नन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता चांदेकरांच्या घरात आनंद पसरणार असतो। परंतु अद्वैतला मात्र खूप मोठा असा शॉक बसणार असतो। कारण कला ही प्रेग्नेंट राहिलीच कशी आणि कलाला सुद्धा एक खूप मोठा धक्का बसणार असतो। परंतु आता कलाला अद्वैत एक खूप मोठं असं महागडं गिफ्ट देणार असतो। कारण आता अद्वैत सुद्धा कलावर खूप खुश आहे। तर आता मित्रांनो कसे होणार, या कलाचे प्रेग्नन्सी रिपोर्ट आता सर्वांच्या समोर आले तरी कसे, आणि अद्वैत नक्की आता कलाला कोणते असे गिफ्ट देणार आहे ते आता ह्या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं, पतसंस्थेतील लोक खरेंच्या घरावर ताबा मिळवतात, त्यामुळे संगीता दिनकर आणि काजल हे बेघर झालेले असतात। परंतु वेळेवर आपला जावई म्हणजे अद्वैत चांदेकर हा धावून त्यांच्या मदतीसाठी येतो आणि त्याने संगीता दिनकरला चक्क आपल्या घरी राहण्यासाठी आणलेलं असतं। दिनकरच्या म्हणण्यानुसार कलाला त्याचा थांगपत्ताही अद्वैत काही लागून देत नसतो। परंतु आता कलासमोर हेही सत्य लवकरच येणार असतो की अद्वैतने आपल्या घराची जागा पैसे देऊन विकत घेतली आणि आईबाबांचं घर त्यांना परत मिळवून दिलं। अद्वैतचा हा मनाचा मोठेपणा बघून कला आणखीनच अद्वैतच्या प्रेमात पडणार असते। कारण अगोदरच तिने संगीताच्या सांगण्यानुसार अद्वैतचा नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो। परंतु कलाच्या मनामध्ये आता आणखीनच अद्वैतबद्दलची प्रेम भावना निर्माण होते। कारण अद्वैतच्या स्वभावातील सच्चेपणा, खरेपणा हळूहळू कलाच्या समोर येत असतो। कला अद्वैतवर प्रचंड खुश असते। परंतु हे जेव्हा सरोजला कळतं तेव्हा तर सरोजच्या पायाखालची जमीनच हादरते। हॉलमध्ये सर्वजण बसलेले असताना सरोज अद्वैतला विचारते की कुठलाही निर्णय घेताना तुला एकदाही मला विचारावंसं का वाटलं नाही का, हे खरे कोण आहेत तुझे, त्यांच्यावर तू इतका पैसा उडवला आणि त्यांचं कर्जसुद्धा फेडून तू त्यांचं घर त्यांना परत मिळवून दिलं। तेव्हा आता अद्वैत काही क्षण शांत असतो। सरोज विचारते की आबा, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला हे अद्वैतचं वागणं पटतं का? उद्या अद्वैत कुठलाही निर्णय घेईल आणि आपण त्याच्याकडे फक्त बघत बसायचं का? त्याला कोणत्याही गोष्टीचा जाब आपण विचारायचा का नाही? तेव्हा आबा म्हणतात की सरोज, हे बघ, मला सुद्धा अद्वैतने जे काही केलं, जे काही निर्णय घेतला तो चुकीचा नाही वाटत। अद्वैतने जे काही केलं तर ते आपल्या घरात आपल्या सुनबाईच्या आईबापांसाठीच केलं आणि सुनबाईचे आईबाबा म्हणजे आपले पाहुणे, आपले ब्याही, त्यामुळे अद्वैतने असं काही चुकीचं नाही केलेलं। आणि हेच बघ अगं कला, सुनबाई आपल्या घरासाठी किती काही करत असते, मग अद्वैतने जर तिच्या आईबाबांसाठी थोडंसं जर काही केलं तर त्यात काय बिघडलं? आणि चांदेकरांकडे तर पैशाची काही कमी नाही, त्यामुळे अद्वैतने जे काही केलं ना त्याचा मला भक्कम अद्वैतचा म्हणजे अभिमान वाटतो आणि माझा मात्र अद्वैतला भक्कम पाठिंबा आहे। उलट अद्वैतचं तू कौतुक करायला हवं सरोज, तेव्हा त्याला किती माणुसकी आहे, इतरांचा तो किती विचार करतो, बाकींच्या सारखा स्वार्थी नाही। म्हणून रोहिणी आणि राहुलकडे आबा मात्र अगदी रागाने पाहत असतात। कारण आबांना माहिती असतं की नक्कीच सरोजचे कान ह्या दोघांनीच भरलेले असणार। सरोज मात्र काही ऐकून घेत नसते आणि ती उठता बसता आपल्या कलाला टोमणे मारत असते। ती कलाला म्हणत असते की ठीक आहे, आता तुझी बहीण आणि तुझे आईबाबा सुद्धा आमच्या जीवावर जगणार आहे, त्यापेक्षा बाहेर भीक मागायची ना। आणि आता संगीता दिनकरला भिकारी म्हणल्यानंतर अद्वैतच्या तळपायाची आग मस्तकात जाते। तेव्हा कलाच्या अगोदर अद्वैत म्हणतो की आई, अगं तोंड सांभाळून बोल, अगं तू काय बोलतेस, तुला तरी कळतं का? अगं माझी आई अशी अगोदर कधीही नव्हती, परंतु आजकाल मात्र तुझे विचार खूप विचित्र झाले। आई, तुला माहिती
आहे ना, कलामुळेच आपल्याला मोठमोठ्या ह्या डील्स मिळाल्या। 1 ग्रॅम सोन्याचे छोटे छोटे मंगळसूत्राचे जे काही कलेक्शन आपल्या दुकानात आहे, आज ते करोडोंची मागणी त्यांना आहे। ही आयडियासुद्धा आपल्या कलाचीच होती, हे मात्र आई तू विसरू नकोस। आज कलाच्या सर्व काही डील्स आपल्याला ज्या काही मिळाल्या ते फक्त कलाच्या हुशारीपणामुळे, तिने बनवलेल्या डिझाईन्समुळेच मिळतात। आपल्याला जर कलामुळे करोडोंचा फायदा होत असेल तर मग आपण तिच्यासाठी, तिच्या आईबाबांसाठी जर थोडंसं जरी काही केलं, म्हणजे एखादा लाख रुपये आपण त्यांच्यासाठी खर्च केला तर त्यात कुठे फरक पडतो। अगं आई, तू दोन्ही बाजूंचा विचार करायला शिक। कलाचे आईबाबा हे खरंच खूप समजूतदार आहेत। मी त्यांना खूप जवळून बघितलं, त्यांचं दुःख मला नाही बघवलं, त्यातच आता त्यांचं दुकानसुद्धा अगदी जळून खाक झालं। मग ते रस्त्यावर आले आणि शेवटी आता ते तर तुझ्या सुनेचे आईबाबाच आहेत। आता हे ऐकल्यानंतर सरोजच्या पायाखालची जमीन आदरते। अद्वैत तुझ्या सुनेचा म्हटला म्हणजे याचा अर्थ अद्वैतने सुद्धा कलाचा बायको म्हणून स्वीकार केला का, असे तू का म्हटलं असेल। आणि सरोजला हे मात्र काही सहन होत नाही आणि ती माजुरडी सरोज लगेच अद्वैतला म्हणते की अद्वैत गप्प बस, ती काही माझी सून वगैरे नाही आणि तू तिला सोनेचा दर्जा देऊ नको। अद्वैत म्हणतो की मग आई, मी तर तुझा मुलगा आहे ना, मग ती माझी बायको आहे म्हणजे ती तुझी कोण लागते, सूनच ना। आणि हे बघ, मला जे काही योग्य वाटलं ते मी केलं, परंतु आता हा विषय आता येथे स्टॉप कर, मला यावर आणखीन चर्चा नकोय। आणि तसंही आता खरे स्वाभिमानी आहे, ती तिच्या पगारातून सर्व काही पैसे चांदेकरांना परत देणार आहे, तिला आता भिकाऱ्यासारखे पैसे नको आहोत। आणि अगं आई, आपल्या घरामध्ये असं काहीतरी काम न करता आयत्या पिठावर किती लोक रेघोट्या ओढतात। म्हणजे अद्वैत हा रोहिणी आणि राहुल यांच्याबद्दल त्यांच्याकडे बघून बोलत असतो। अद्वैतचे हे बोलणे ऐकून रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो। तेव्हा अद्वैत स्पष्टपणे सांगतो, यापुढे दिनकर खरे, संगीता खरे यांना कोणीही टोमणे मारणार नाही आणि त्यांना कोणताही त्रास कोणीही देणार नाही, हा विषय मात्र आता येथे संपला। म्हणून अद्वैत लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो। तेव्हा सर्व सरोजला सुद्धा अगदी तोंडावर पट्टी ठेवून राहावं लागतं। आणि आता संगीता खरे आणि दिनकर खरे यांचा विजय झालेला असतो, कारण प्रेमाने आणि त्यांनी अद्वैतचं मन जिंकून घेतलेलं असतं। सरोज मात्र सर्वांसमोर अगदी तोंड पाडून बसलेली असते, तिचा चेहरा अगदी उतरलेला असतो। आता मात्र हे सर्व बघून आबांना मात्र खूप आनंद होत असतो आणि ते लगेच देवी आईचे आभार मानतात की यांचा संसार असाच पुढे फुलून दे। त्यानंतर मात्र आता इकडे सौरभ हा सारखा नयनाला ब्लॅकमेल करत असतो की मला 10 लाख रुपये दे, नाहीतर तुझं सत्य मी सर्वांसमोर आणील आणि तू खोटी प्रेग्नेंट आहे, त्यामुळे आता जे काही आहे ते सर्व मला 10 लाख रुपये दे, नाहीतर मी ते रिपोर्ट पुन्हा सर्वांना दाखवेल। तेव्हा मात्र आता नयना खूप टेन्शनमध्ये येते आणि आता मात्र 10 लाख रुपये कुठून आणायचं याचाच ती विचार करत असते। तिला रात्री झोपसुद्धा येत नसते, म्हणूनच मित्रांनो, मूर्ख नाही ही नयना चोरी करण्याचं ठरवते आणि ते काही आळ आहे ते सर्व आपल्या बहिणीवर म्हणजे कलावर घेण्याचे ठरवते। आता रात्री सर्वजण झोपलेले असताना आबांच्या खोलीतून तिने गुपचूप तिजोरीची चावी चोरते आणि चांदेकरांच्या तिजोरीत ठेवलेले 10 लाख रुपये ती गायब करते आणि तेच पैसे ती सौरभला देण्याचे ठरवते। नयना आता पैसे हातात आले म्हणून खूपच खुश असते, कारण कुणाला कळणार सुद्धा नाही की मी 10 लाख रुपयाची चोरी केली, गुन्हा कुणाच्या समोर येणार सुद्धा नाही, म्हणून नयना खुश असते। परंतु आता मात्र सौरभच्या तावडीतून सुद्धा मी कायमची वाचेल आणि ही कटकट कायमची बंद होईल, म्हणून नयना लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठते आणि तयार होते आणि ते पैसे सौरभच्या तोंडावर मारण्याचं ती ठरवते। आता एका पर्समध्ये ते सर्व पैसे ती भरते आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ती बाहेर जायला निघते। तेव्हा आता कलाही तिला विचारते की अगं नयनाताई, एवढ्या सकाळी सकाळी तू कुठे निघालीस। त्यावर नयना ही कलावरच रागावते आणि कलाला म्हणत असते, मी तुला अनेकदा सांगितलं की माझ्या गोष्टीमध्ये तू टांग अडवण्याचा प्रयत्न करू नकोस, मला काही विचारायचा तुझा काही एक संबंध नाही, मला जरा एक अर्जंट काम आहे, असं म्हणून नयनाही तेथून जायला निघते। तेव्हा मात्र आता तिच्या पर्समधून काही 1-2 पैशाचे बंडल असतात तर ते खाली पडतात, म्हणून नयना खूपच घाबरते आणि पटकन ते पैसे उचलते आणि घाईने ती घाबरल्यासारखं पर्समध्ये पुन्हा ते पैसे ठेवून देते। परंतु मित्रांनो, आता मात्र हे सर्व कलाने बघितलेलं असतं। कला
कला विचार करते की एवढे पैसे घेऊन नैनाताई कुठे निघाली असेल आणि तिच्याकडे एवढे पैसे मात्र कुठून आले असतील, म्हणून कलाही आता नैनाचा पाठलाग करण्याचं ठरवते। तेव्हा आता कलाही नैनाच्या मागे मागे जाते आणि ती हॉस्पिटलमध्ये आलेली असते। तर आता कलाच्या लक्षात येते की नैनाताई नक्की चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असणार। तेव्हा आता परंतु तिच्या बाळाची काय कथा आहे, नक्की तिच्या बाळाचं काय असं तब्येतीबद्दल तिने आपल्याला कधीही काही सांगितलं नाही आणि आता तिच्या डॉक्टरांना सुद्धा आपण भेटूनच जावं, म्हणून आता डॉक्टर नक्की काय सांगतात काय म्हणतात मला सुद्धा ऐकलं पाहिजे, म्हणून कला नैनाच्या पाठीमागे हॉस्पिटलला जाते। तेव्हा कलाला मात्र आता बाहेर थांबावं लागतं, कारण मी जर नैनाताईच्या समोर गेले तर उगाचच तमाशा होईल आणि वाटेल तसे ती मला हॉस्पिटलमध्ये सर्वांच्या समोर बोलेन आणि नको तो तमाशा घालून ठेवेल, म्हणून कला आता बाहेरून सर्व काही बघू लागते। तेव्हा सौरभची भेट घेतल्यानंतर सौरभ आणि नैनामध्ये थोडेसे वाद होतात, त्यांच्यामध्ये बोलणं चालू असतं। तेव्हा कलाही विचार करते की हे दोघे जण एकमेकांवर इतके का भडकतात, एकमेकांशी इतकं रागाने काय बोलतात, नक्की असं काय झालं असेल, काही प्रॉब्लेम तर असेल का, म्हणून कलाला आता टेन्शन येते आणि ती विचार करत असते की आता या दोघांमध्ये काय असं झालं असेल। तेव्हा नैना मात्र आता सौरभला म्हणत असते की सौरभ, तुम्हाला वाटलं नव्हतं इतका स्वार्थी असेल म्हणून, मला ब्लॅकमेल करतोस। त्यावर आता सौरभ म्हणत असतो आणि हेही तू मला शिकू नकोस, कारण तू किती नीच आणि किती खोटारडी घाणेरडी बाई आहेस हे आता वेगळं काही सांगायला नकोस। एका वेळेला तू दोन मुलांना फसवतेस, मला तर प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि माझ्याकडून तू प्रेग्नेन्सीचे खोटे रिपोर्ट सुद्धा बनवून घेतले। त्यानंतर तू माझा एकही फोन उचलायला तयार नाही आणि अगं मी तुला आता चांगलंच ओळखलं, म्हणूनच मला तुझा आता बदला घ्यायचा होता। तुझ्यासारख्या मुलीसोबत असंच वागलं पाहिजे, कारण तू आता पैसे तर आणलेस आणि आता मी तुझ्याकडून ते पैसे घेतो, म्हणून सौरभ खूप खुश असतो आणि तो हसत असतो। तेव्हा नैना म्हणते की हो मी तर पैसे आणले आणि आता हे पैसे घे आणि तुझं थोबड मात्र बंद ठेव। सर्व काही आता हे बाहेरून कला ऐकत असते, परंतु आता मात्र तिला असं दिसत असतं की जे काही ते बोलतात ते मात्र कलाला काही ऐकायला येत नसतं, परंतु त्यांच्यामध्ये जे काही हावभाव पाहून कला मात्र आता खूप मोठा एक संशय येतो। तेव्हा आता तिच्या बॅगेतून जे काही 10 लाख रुपये नैना काढते आणि सौरभच्या समोर ठेवते आणि तोंड गप्प ठेवायचं। आता हे नैनाचं आणि सौरभ असं काय चाललं असेल आणि नैनाताईने सौरभ समोर इतके पैसे का ठेवले असतील हे कलाला आता तिच्या डोक्यामध्ये विचार येतात आणि ती म्हणजे तिला टेन्शन येतं की नक्की यांच्यात काय चाललं असेल। एकतर हे भांडल्यासारखे हावभाव करतात आणि हे पैसे इतके आणि सौरभला का दिले असतील, म्हणून कलाच्या पायाखालची जमीन हादरते आणि डॉक्टरांना एवढे पैसे का देत असतील, नैनाताईला काय असतं नक्की काहीतरी गडबड आहे का, 100% कलाला संशय आलेला असतो। आता नाही, आता नैना ते नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहे, आता मात्र त्याचा शोध घ्यायला हवा। एवढे पैसे नैनाताईकडे आलेच कुठून आणि ती सौरभला काय इतके पैसे देत असेल, आता मात्र ह्या सत्याच्या टोकापर्यंत मला पोहोचायलाच हवं असं कला ठरवते। त्यानंतर मात्र आता नैना इकडे तिकडे बघत असते आणि गुपचूप तोंडाला रुमाल बांधत हॉस्पिटलमधून ती बाहेर पडते आणि निघून जाते। तेव्हा आता कलाच्या डोक्यात मात्र विचारांचं चक्र फिरत असतं की नक्की हे सगळं काय काय घडत आहे आणि म्हणूनच कला आणि सौरभ हे एकमेकांना का भेटतात आणि कलाला मात्र आता जाम संशय येतो। तेव्हा मात्र आता कला सुद्धा तेथून निघून येते। त्यानंतर इकडे आबा जेव्हा आपली तिजोरी खोलतात तेव्हा त्यांना तेथील 10 लाख रुपये गायब झालेले दिसतात। ते बघून तर आबांना खूप मोठा धक्का बसतो। आबा घरातील सर्वांना हॉलमध्ये जमा करतात आणि माझ्या तिजोरीतून 10 लाख रुपये गायब झाल्याची, चोरी झाल्याचं सर्वांना सांगतात आणि ते ऐकून मात्र आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते की चांदेकरांच्या घरात आत्तापर्यंत इतकी चोरी मात्र कधीही झालेली नाही आणि आज मात्र इतक्या तिजोरीतून हे इतके पैसे गेले आणि ते पैसे कसे गेले काय गेले हे कलाला मात्र माहिती असतं आणि ही चोरी नक्की नैनाताईनेच केलेली आहे हे कलाला माहिती असतं आणि तिनेच ते पैसे सौरभला नेऊन दिले हे सुद्धा सर्व आता कलाला माहिती असतं। आणि तेव्हा मात्र आता सौरभ जी काही सरोज असते तिला तर बोलायला असा वावच मिळतो आणि ती लगेच आबांना म्हणते की आबा तुम्हाला तर माझ्या बोलण्याचा कायम राग येतो, परंतु आता मात्र मला संशय हा कलावरच आहे। तिच्या आईबाबांना
देण्यासाठी नक्कीच तिने तुमच्या तिजोरीतून 10 लाख रुपये काढले असणार, कारण तीच तुमच्या रूममध्ये जास्त येणं जाणं करत असते, म्हणून नक्की ते पैसे तिनेच घेतले असणार आणि तुमची चावीसुद्धा आता तिने ती तेथून काढली असणार आणि पैसे गायब तिनेच केलेले असणार, कारण खऱ्यांच्या मुलींची तीच नियत आहे आणि त्यांचे संस्कारसुद्धा तेच आहे, म्हणजे नक्की कलाने पैसे चोरलेले असणार। तेव्हा सरोजचे हे बोलणे ऐकून कलाला मात्र खूप राग येतो। कला म्हणते की मी अंबाबाईची शपथ घेते, मी कधीही खोटं बोलणार नाही आणि 1 रुपयाची चोरीसुद्धा मी कधीही करणार नाही आणि यापुढे सुद्धा मला असे कितीही पैसे लागले तरी मी हक्काने मागून घेईल आणि कष्टाने ते पैसे कमवेल, परंतु चोरी वगैरे करणं हे माझ्या कधीही रक्तात नाही। त्यामुळे सरोज मॅडम तुम्ही जरा विचार करूनच बोला। आता नैना मात्र खूप घाबरलेली असते, कारण ती आता कलावर आरोप होत असते, म्हणून तिला तर खूप असा आनंद वाटत असतो, परंतु कलाला मात्र आता माहीत असल्यामुळे की हे पैसे नैनानेच चोरलेले आहे, म्हणून तिला नैनाचा खूप राग येत असतो, परंतु ती आता गप्पच बसते, कारण तिच्याकडे कोणतेही असे पुरावे नसतात आणि पुराव्याशिवाय जर ती बोलली तर नैनाताई तिचा गुन्हा तर कबूल करणार नाहीच, परंतु अगोदर मात्र पुरावा पाहिजे, म्हणून कला थोडंसं शांत राहण्याचं ठरवते आणि हे गुपित आबांना जाऊन ती सांगण्याचं ठरवते। आता घरातून एवढे पैसे गायब झाल्यामुळे सर्वजण मात्र आता टेन्शनमध्ये असतात। सर्वांना काळजी पडलेली असते की नक्की इतके पैसे कुठे गेले असतील आणि अद्वैतला सुद्धा आता कलावर पूर्ण विश्वास असतो की माझी कला कधीही असे पैसे नाही चोरणार। तेव्हा तो कलाची बाजू घेतो आणि आता कलाला काही करून नैनाचं हे घाणेरडं जे काही कृत्य आहे ते शेवटी सर्वांसमोर आणायचं असतं, म्हणून ती आता सौरभची भेट घेण्याचं ठरवते, परंतु सौरभ आणि नैना यांच्यामध्ये नक्की असं काय होत असेल ते क्षण कायम कलाच्या समोर येतात आणि नैनाताई कधी नाही, ती नक्की प्रेग्नेन्सीचं सुद्धा काहीतरी खोटं नाटक करते आणि ती आपल्यापासून नक्की काहीतरी लपवते हे कलाच्या लक्षात आलेले असतात, म्हणून आता नैनाच्या प्रेग्नेन्सीची टेस्ट आपण करायलाच हवी, म्हणूनच नैनाचे काही सॅम्पल्स घेऊन ती आता कला नैनाच्या प्रेग्नेन्सीची टेस्ट निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे हे चेक करण्याचं ठरवते। तेव्हा आता कला ते सॅम्पल्स घेऊन प्रेग्नेन्सीचं टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलला जाते आणि स्वतःची ओळख सांगत लवकरात लवकर मला ह्या प्रेग्नेन्सी टेस्टचे रिपोर्ट हवे आहेत म्हणून सांगते। तेव्हा मात्र आता कला ही हॉस्पिटलला आलेली असते, तेथील नर्सला सांगते की मला प्रेग्नेन्सीची टेस्ट करायची आहे आणि त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट सुद्धा मला हवे आहे। तेव्हा ती नर्स म्हणत असते की हे रिपोर्ट तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मिळतील, तर कला म्हणते की ठीक आहे। तेव्हा नर्सने कलाच्या घरचा म्हणजे चांदेकरांच्या बंगल्याचा पत्ता सुद्धा घेतलेला असतो। आता कला ही रिपोर्ट येण्याची वाटच बघत असते। दुसऱ्या दिवशी सकाळी कला ही किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळेसला मात्र हॉस्पिटलमधून एक ऑर्डर रिपोर्ट घेऊन घरी आलेला असतो आणि मित्रांनो चक्क ते रिपोर्ट हे सरोजच्या हातात पडतात। तेव्हा आता हे हॉस्पिटलमध्ये नक्की कोणाचे रिपोर्ट आले असतील, म्हणून सरोज लगेच ते रिपोर्ट खोलून बघते। त्याच वेळेला आता कलासुद्धा बाहेर येते, तिचा जीव मात्र अगदी भांड्यात पडलेला असतो। सरोजच्या हातातून ते रिपोर्ट आता कसे मिळवायचे आणि सरोज मॅडमनी जर ते रिपोर्ट बघितले तर खूप मोठा तमाशा होईल, म्हणून कलाही खूप घाबरते। सरोजला अडवण्याचा ती प्रयत्न करते, परंतु सरोज ते रिपोर्ट खोलून पाहते आणि चक्क ते प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट असतात आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह सुद्धा आलेले असतात, परंतु मित्रांनो त्यावर मात्र आता कलाचं नाव असतं, कारण कलाने चुकून तेथे सॅम्पल देताना कला अद्वैत चांदेकर असं नाव लिहिलेलं असतं आणि नर्सनी सुद्धा त्या रिपोर्ट्सवर कलाचंच नाव लिहिलेलं असतं। कलाच्या या प्रेग्नेन्सीचे जे काही रिपोर्ट्स आहे ते पॉझिटिव्ह आल्याचे बघतात सरोजच्या मात्र पायाखालची जमीन हादरते। आता ही कला प्रेग्नेंट कशी हा खूप मोठा धक्का तिच्यासमोर बसतो आणि चक्कर येऊन ती पटकन खाली बसते आणि काय कला तू प्रेग्नेंट आहेस म्हणून आता सरोज ही खूप घाबरते आणि सरोज मॅडमला नक्की हे रिपोर्ट वाचून का चक्कर आले असेल, असं काय झाले असेल म्हणून कला घाईने ती रिपोर्ट आपल्या हातात घेते, परंतु त्यापुढे मात्र आता कलाचं नाव असतं आणि कलाचे हे रिपोर्ट्स प्रेग्नन्सी आहे आणि ते पॉझिटिव्ह आलेले आहे हे बघून कलाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि हे सगळं नक्की काय झालं, ह्या रिपोर्टवर माझं नाव कसं आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह सुद्धा कसे। आता तर घरातील सर्वजण कलाला काही बोलणार आणि त्याच वेळेसला मात्र रजनी ते रिपोर्ट्स कलाच्या
हातातून घेते आणि कला ही इतकी आनंदाची बातमी तू आमच्यापासून लपून ठेवलीस, म्हणजे आता मी आजी होणार, अद्वैत तू बाप होणार, आपल्या घरात पाळणा हलणार, म्हणून आता रजनीचा आनंद गगनात माविण्याचा होतो। तेव्हा कला प्रेग्नेंट आहे हे बघून तर आबासुद्धा खूप खुश होतात आणि लवकरच मिठाई घेऊन कलाचं तोंड गोड करायला हवं म्हणून आबा हे अद्वैतला सांगत असतात। तेव्हा अद्वैत विचारतो की आबा नक्की काय झालं आणि कसला इतका आनंद तुम्हाला झाला, तुम्ही मला लगेच मिठाई आणण्यासाठी सांगतात। तेव्हा मात्र आता सरोज गप्पच असते, परंतु रजनी आणि आबा मात्र इतके खुश असतात आणि ते अद्वैतला चिडवतात की काय रे छुप छुप के आमच्यापासून तुला हे सर्व लपवायचं होतं का, आता तू दाखवणार आहेस का, अरे एवढी मोठी आनंदाची बातमी तू का लपवली होतीस, पण चांगला नंबर लावलावर का, म्हणून आबा खुश होतात। तर अद्वैतला मात्र काही समजत नसतं, तो विचार करत असतो की नक्की काय झाले असेल, रजनी काकी काय म्हणते आणि नक्की कला प्रेग्नेंट आहे असं का ते म्हणत असेल। तेव्हा रजनी लगेच म्हणते की अरे तू आणि कला आई बाबा होणार आहात। ते ऐकून तर आता अद्वैतच्या पायाखालची जमीन हादरते की कला ही प्रेग्नेंट आहे तरी कसं हे शक्य कसं आहे, असा अद्वैतला धक्का बसतो। कला प्रेग्नेंट असू कशी शकते, असं नाही, कारण माझ्यात आणि कलामध्ये अजूनपर्यंत कोणतेही असे संबंध नाहीत, मग असे होऊच कसे शकते, आणि नक्की रात्री भावनेच्या भरात माझ्याकडून काही चूक तर झाली नसेल ना, आणि मी कलाजवळ झोपायला गेलो तर नसेल ना, म्हणून अद्वैतच्या डोक्यावर जे काही विचारांचं वादळ आहे तर एकसारखं येत असतं की नक्की असं काय झालं असेल। आणि सरोजला तर मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की अद्वैतला आता बाळसुद्धा होणार आहे आणि अद्वैत हा पूर्णपणे कलाच्या आहारी गेलेला आहे आणि ते दोघे आता एकत्र आलेत, म्हणून आता सरोजला पूर्णपणे घाम फुटलेला असतो। आबा तर मिठाई घेऊन यायला सांगतात आणि कला अद्वैतला अगदी आपल्या हाताने ती मिठाई भरवतात। तेव्हा सर्व गरिबांना ही मिठाई वाटा असे आबा हे सोहमला सांगतात आणि आज मात्र माझ्या आनंदाचा दिवस आहे। तेव्हा आता रोहिणी आणि राहुलला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण कला ही प्रेग्नेंट कशी आहे आणि इतकं मोठं आपलं आता वाटोळच झालं, म्हणून रोहिणी आणि नैना ही खूप टेन्शनमध्ये येतात। परंतु अद्वैत आणि कलाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की कला प्रेग्नेंट कशी। अद्वैतला तर आता विचार करण्यासाठी काही वेळ नसतो की कला, आणि त्याला कलावर संशय येतो। तो कलाला विचारतो की कला ही तुझ्या पोटातील बाळ नक्की कुणाचं आहे। तेव्हा आता नैनाच्या खोट्या प्रेग्नेन्सीचं सत्य कला सर्वांसमोर कशी आणणार असते आणि स्वतःला अद्वैत समोर कशी ती निर्दोष सिद्ध करते हे मात्र पाहणं खूप असं रोमांचक ठरणार आहे। तेव्हा आता अशाच मालिकांचे काही पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।